नभीची चांदणी तुगा चंदनाची कोर शीतल तुझी छाया हवी जीवनभर नभीची चांदणी तुग चंदनाची कोर शीतल तुझी छाया हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं आई देवापाशी आई तुलाच मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना माँ होती आईची जागा कोणी घेऊ शकत नाही हो. म्हणून लेकराला काटा जरी टोचला ना त्या आईचं हृदय फाटतं. लेकुडाचे हित जाणी माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. एक वाक्य लक्षात ठेवा. एक वाक्य ऐका. आम्ही तोंड बघून प्रेम करणारं सर्व जग आम्हाला मिळेल. वाक्य ऐका. तोंड बघून प्रेम करणारं सर्व जग आम्हाला मिळेल पण आमचं तोंड न बघता प्रेम करणारे जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे तिचं नाव माया आहे. माझ्या भावांनो एक वाक्य जाता जाता ऐकून झाले. तुम्हाला नाही कथा कळाली चालेल. 7 दिवस नाही काहीच कथेमध्ये तुम्हाला घेता आलं चालेल पण एक 5 मिनिटं नक्की घेऊन जाणार आहे. हे 5 मिनिटं जरी तुम्ही जीवनामध्ये आचरण केलं ना तरी या वर्षीची आपली कथा सफल झाली. नक्की सफल झाली. आईचं प्रेम काय असतं मुलावरती. एक वाक्य लक्षात ठेवा. आई सर्वस्वाचा त्याग करते आपल्या मुलासाठी. आई आपलं सौंदर्य गहाण ठेवते आपल्या लेकरासाठी. आई आपल्या देहाची पर्वा करत नाही आपल्या लेकरासाठी. आई आपल्या सौंदर्याची पर्वा करत नाही ती आपल्या लेकरासाठी. आणि आई मरणाला घाबरत नाही आपल्या लेकरासाठी. एवढंच आहे. काळाला सुद्धा मागे पाठवणारी ती फक्त आईच आहे. आईची कोणी जागा भरून काढू शकत नाही माय बाप. आईच आणि मुलाचं काय प्रेम असतं. काय प्रेम असतं. एक छोटीशी कथा सांगतो. आईच आणि लेकराचं किती प्रेम असतं. एक कुटुंब गरीब कुटुंब लग्न झालं. झोपडपट्टीमध्ये राहणारे बिचारे हळूहळू कष्ट करून त्यांनी छान घर बांधलं. व्यवस्थित चालू होतं सर्व. सुखाने पती पत्नी संसार करत होते. भगवंताच्या कृपेने एक मुलगा झाला होता. आईचं प्रेम सांगतो लक्षात पूर्ण काय. भगवंताच्या कृपेने एक मुलगा झाला. मुलगा हळूहळू लहानाचा मोठा 4-5 वर्षाचा झाला. 4 ते 5 वर्षाचा झालेला मुलगा दुर्दैवाने सुदैवाने काय त्याचं नशीब फुटकं. 5 वर्षाचा मुलगा झाला आणि 5 वर्षाच्या मुलाला सोडून ती माई गेली. 5 वर्षाच्या लेकराला सोडून ती माई गेली. असं म्हणतात महाराज आई बरोबर मावशी जगू. आता त्याचं दुर्दैव त्याला मावशी नव्हती. ज्या लेकराची 5 वर्षामध्ये आई जाते ना 5 वर्षाच्या लेकराची जेव्हा आई जाते ना ते काय दुःख असतं ते फक्त मुलगा जाणू शकतो. एक वेळेस वडील गेले तर ती आई वडीलही बनते आणि आई पण बनते. आई ते सांभाळू शकतो पण आई जर गेली तर वडिलाला आई बनणं फार कठीण जातं. पण तो पिता बिचारा त्याची आई गेली त्याने अंत्यविधी केला. प्रयत्न करतोय त्या मुलाचा सांभाळ करण्याचा. सकाळी सकाळी मुलाला उठवायचं. त्याचा टिफिन डबा बनवायचा. मेकअप करायचा. शाळेचा गणवेश परिधारण करायचा. शाळेमध्ये मुलाला पाठवायचं आणि परत शेतामध्ये कामाला जायचं. बघता बघता अनेक दिवस ओलांडतात. त्या मुलाचे हाल होतात थोडेसे. त्याच्या लक्षात येतं मी या मुलाची आई नाही बनवू शकत.
म्हणून मुलगा शाळेत घरी आल्यानंतर पिताही शेतात घरी येतो आणि आपल्या बाळाजवळ जातो, मांडीवरती येतो आणि त्या लेकराला म्हणतो, लेकरा तुझी मी व्यवस्थित व्यवस्था करू शकत नाही बाळा, तुझी आई तर गेली रे देवाच्या घरी, पण बाळा मला अपेक्षा नाही रे, पण तुझ्यासाठी मी एक नवीन आई आणू काय. 5-5.5 वर्षाचा मुलगा 6 महिने ओलांडले. 5.5 वर्षाचा मुलगा फार तर 6 वर्षाचा मुलगा, त्याला काय मिळत तो म्हणला, बाबा मला जर नवी आई मिळत असेल ना तर नक्की आणा बाबा, मला आईची फार आठवण येते बाबा, आईची आठवण येते, मला आई आणा बाबा, नवीन आई काढून आपण आणा बाबा. ती त्याला परवानगी मिळते की त्या स्वतःसाठी नाही पण आपल्या लेकराचं संगोपन व्हावं यासाठी लग्न करतोय. लग्न करण्याच्या अगोदर बोलतो, मला एक मुलगा आहे, त्याच मुलाचा सांभाळ करावा लागेल तर लग्न करा. श्रीमंती आहे, पैसे कमवले, छान प्रपंच सुरू आहे, समोरची पार्टी मान्य करते, लग्न होतं, घरी ती माऊली येते. आता ऐका, लग्न होऊन फक्त 6 महिने होतात, 6 महिने. बिचारा कामाला कष्ट करतो, आल्यानंतर आपल्या लेकराला भेटतो, बोलतो, लेकराला घेऊन झोपतो. पण ऐका, लग्न झाल्यानंतर 6 महिने तो गुटगुटीत असणारा मुलगा हळूहळू लकडी पैलवान होते. पिता रोज विचारतो, बाळा तुझं काही दुखतं का नाही, या हॉस्पिटलमध्ये नाही, त्या हॉस्पिटलमध्ये नाही, बापाचा अंतकरण आहे, लक्षपूर्वक ऐका. अरे सासवडला नाही, सासवडच्या डॉक्टरकडनं कव्हर झालं, पुण्याला नाही, तरी सुद्धा मुलगा अगदी उत्पत्ती छाप बनतो, बापाच्या लक्षात येत नाही काय होतं, मुंबईपर्यंत येतो, परिणाम नाही. एक दिवस पिता त्या मुलाजवळ जातो, मांडीवरती घेतो, डोक्यावरून हात फिरवतो, बाळा तुझा हा आजार डॉक्टरांकडनं नीट होणारा नाही, वैद्यांकडनं नीट होणारा नाही, मला कळालं तुझा आजार, बाळा खरं सांग काय झालंय तुला. असं म्हणल्यानंतर मुलगा धावत पळत बाबाच्या मांडीवर बसलेला, घट्ट बापाच्या गळ्याला मिठी मारतो आणि धाय मोठून रडतो. बाप म्हणतो, बाळू काय झालं रे बाळा, का रडतोयस, रडू नको, मी आहे ना. उंदके देतो, त्या लेकराला बोलता येत नाही. बाप म्हणतो, बाळा सांग मला काय आहे, घाबरू नकोस, मी आहे ना, तुझा बाप आहे, खंबीर आहे, बोल काय झालं बाळा. तो मुलगा रडत रडत म्हणतो, बाबा खरं सांगू, बाबा खरं सांगू तुम्हाला, बाबा मला कुठला आजार नाही हो, बाबा मला काही झालेलं नाही. मग बाबा तू आधी का सांगितलं नाही, बाबा पुढे आहे का, बाबा मला काहीच झालं नाही बाबा, फक्त मला माझ्या खऱ्या आईची आठवण येते हो, माझ्या जुन्या आईची आठवण येते. का रे बाळा, तुझी ही आई चांगलं प्रेम करते ना, छान प्रेम देते ना. बाबा एक वाक्य बोलतो, बाबा माझी आधीची आई खोटं बोलत होती, आताची आई मात्र खरं बोलते. बाबाला कळत नाही, काय म्हणतोयस बाळा. हो बाबा, माझी पहिली आई खोटं बोलत होती बाबा, आताची आई खरं बोलते हो. बापाच्या लक्षात येत नाही. बाप म्हणला, बाळा नेमकं तुला काय म्हणायचं ते तरी सांग. मुलगा म्हणतो, बाबा माझी पहिली आई, माझी खरी आई, मी जर एखाद्या घरामध्ये काही कांड केलं, घरामध्ये काही गुन्हा केला, एखादी वस्तू खाली पडली, अरे मटका फुटला, ती घागरी पडली, ती डाळ पडली, पीठ सांगलं, काहीतरी माझ्याकडनं गुन्हा झाला ना बाबा, तर माझी आई, माझी पहिली आई मला एक थोबाडी द्यायची आणि म्हणायची, जा काय तोंड्या तुला जेवायलाच देत नाही. एवढा कसा उकळी झाला, जा तुला जेवायला देत नाही आज, अशी म्हणायची बाबा. पण माझी जेवणाची वेळ झाली ना, गावभर मला शोधत फिरायची, या गल्लीतनं त्या गल्लीतनं प्रत्येकाला विचारायची, माझं लेकरू बघितलं का, माझं लेकरू बघितलं का.
2 तास मला बघत फिरायची बाबा. मी कुणाच्या तरी घरी जेवलो जरी असलो ना तरी माझी आई पहिली एक सुद्धा घास घेत नव्हती, कट खात नव्हती. आणि जेव्हा मला बघितलं ना तर घट्ट मला हृदयाशी लावायची, नाही मोकळू तीच नाही, रडायची. हो बाबा मला उचलून आणायची, घरी आणायची आणि आपल्या हाताने घास माझ्या मुखामध्ये रडवायची. म्हणून म्हणतोय बाबा, पहिली आई खोटं बोलायची, पण आत्ताची आई ऐका, आत्ताची आई खोटं बोलत नाही बाबा, आत्ताची आई खरं बोलते. बाबा तुम्ही असताना तर फार चांगुलपणाचं आव आणते बाबा, तुम्ही गेल्यानंतर मला धुणं धुवायला लावते आणि जर मी नाही धुणं धुतलं तर मला मारते. आणि वरतून म्हणते जर तुझ्या बाबाला सांगितलं तर तुझा जीवच घे. बाबा माझ्याकडनं फरशी पुसून घेते हो बाबा. शाळेची वेळ झाली, शाळेत जायचं ना, मला जेवायचं असेल तर रात्रीचे शिळं खावं लागतं बाबा. रात्रीच्या शिळ्या पोळ्या खातो बाबा मी, उरलेलं खातो, ताजं सुद्धा देत नाही. आणि जर माझ्याकडनं काही गुन्हा झाला ना बाबा तर ही आई खरं बोलते आणि म्हणते जा मूर्खा, तुला जेवायलाच देत नाही आज दिवसभर. आणि खरंच दिवसभर मला अन्नापासून दूर ठेवते बाबा. मी कुणाच्या घरी भीकही मागू शकत नाही, कारण हिने मना केलाय, फिरूही शकत नाही. घरामध्ये एका जागेवर बसतोय ना बाबा, दोरडीकडे पाहतो, भूक लागलेली हो पण खायला मिळत नाही बाबा. शांत बसतो, करावं तर काय करावं. आज 6 महिने होतात बाबा, ना जाणे कित्येक दिवस आणि कित्येक रात्र मी बिना अन्ना पाण्याचा झोपलो बाबा. कारण तुम्हाला जर सांगावं तर ही मला मारून टाकते, भीती आहे बाबा. नाही सांगावं तर उपवासी मरतो, म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो हिच्या माराच्या भीती मोठी. म्हणून म्हटलं बाबा, माझी पहिली आई मला मारत होती आणि म्हणत होती तुला खायला देतच नाही, पण जेव्हा भूक लागली तेव्हा बरोबर मला शोधायला यायची हो. म्हणून म्हटलं ती खोटं बोलत होती, पण आजची खरं बोलते बाबा, बोलते तसं वागते हो. म्हणून म्हटलं आत्ताची माय माझी खरं बोलते. बाप डोळे बंद करतो, दाय मोकळून रडतो. आईच्या लेकराच्या संगोपनासाठी मी हा निर्णय घेतला, तो निर्णय माझा चुकीचा ठरला. याला माय म्हणतात. याही पलीकडे आईचं काळीज जरी बाहेर काढलं ना, काळीज, आणि त्या लेकराला जर का काळीज आईचं बाहेर काढलं म्हणून जर कोणी मारत असेल ना तर त्या आईचं काळीज बोलले, काळीज साहेब, अरे माझ्या मुलाने माझं काळीज बाहेर काढलं, त्यात तुझ्या काय बापाचं गेलं, खबरदार माझ्या लेकराच्या अंगाला हात लावशील. याला आई म्हणतात. मुलाने आईला जरी मारलं तरी आई त्याच्या अंगाला कोणालाच हात लावू देत नाही. तिचं नाव आई आहे, तिचं नाव माय आहे. माझा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे, मायेचा आनंद कुठपर्यंत आहे? माता सगळ्यात मी माया, सगळ्यांना अनुभव आहे. माहेरचा आनंद कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरची म्हातारी माय आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत. एकदा का मायबाप गेले मग माहेरामध्ये ती मजा आहे का? अरे माहेरचे मायबाप संपले, मुलगी आपोआप त्या माहेरची पाहुणी बनते, पाहुणी. जोपर्यंत माय जिवंत आहे मुलगी सासरी यावी, माहेरी यावी, काठोर झोपलेली असावी. सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, घरामध्ये सर्व मेंबर उठले, पण ताई अजून झोपूनच आहे. बाहेरून फिरून भाऊ आला, भावाने बघितलं ताईडी अजून झोपलेलीच आहे, म्हणून भाऊ त्या कॉटजवळ येतो आणि ताईला म्हणतो, हे ताई अगं उठ, 9 वाजले, शोभतं का तुला झोपायला? हा किचन मध्ये म्हातारी माय आवाज ऐकते आणि धावत पळत होती, अरे दादू, दाद्या, झोपू दे माझ्या लेकीला, झोपू दे. अरे तिला सासरी असताना आराम मिळत नाही रे, 2 दिवस फक्त आराम करायला माझी लेक माझ्या घरी आली ना, झोपू दे रे राजा माझ्या लेकीला, पोटभर झोपू दे.
हे म्हणणारं पात्र फक्त माय आहे, फक्त माय आहे. तिला काय काय बनवून देईल, लेकीला जे जे आवडतं ते पदार्थ बनवून देईल, तिला काय काय खाऊ घालेल, जाताना गालावर हात फिरवेल, माझे चिमणे व्यवस्थित राहा ग. येताना एकच पिशवी मुलगी आणते, पण जाताना 10 पिशव्या घेऊन जाते हो. हे कुठपर्यंत, जोपर्यंत बाहेरची माय आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत. माझ्या मित्रांनो, बाहेर बसून ऐकत असाल, एक वाक्य ऐका, जोपर्यंत आमचे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत आमचं जीवन आहे. अरे पिता गेले, पिताचं काय छत्र असतं हे मी जाणून आहे. 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं, 12-13 महिने 14 महिने होत आहेत. वडील गेल्यानंतर काय दुःख असताना ते मला माहिती आहे, जाणतोय मी. आणि ज्याच्या जीवनामध्ये माता पिता गेले त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र आटला. कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलते प्यारे. म्हणून जोपर्यंत आहे आई वडिलांचं सांभाळ करा. आई वडिलांची अपेक्षा नाही त्यांनी माझे पाय दाबावे, मी आई वडील सांगत गेलो तर फार वेळ जाईल. आई वडिलांची एकच अपेक्षा आहे, माझ्या लेकराने फक्त माझ्या नजरेसमोर असावं आणि प्रेमाने बोलावं, बस. या पलीकडे काहीच नाही. लग्न झाल्यानंतर त्यांची अपेक्षा नाही रोज तुम्ही सेवा करावी, बिलकुल नाही. तुम्ही आनंदाने राहा, फक्त माझ्या नजरेसमोर राहा. म्हणून आई वडिलाला घराच्या बाहेर हाकलून देण्याचं तर बिलकुलच चूक करू नका मायबाप. कारण मायबाप आमचं सर्वस्व असतं. आई प्रेमाचा सागर आहे, आई प्रेमाचा सागर आहे, प्रसिद्ध कविता आहे. मी आईबद्दल 2-4 भजन गाऊन जाईल, म्हणजे आपल्यालाही बरं वाटेल. माझा 1.25 तास आहे माझ्याकडे, 1.25 तास आहे. माँ क्या होती है प्यारे, माँ तो प्यार का सागर. चलो गाए 2 मिनिट. आई काय असते, माँ तो प्यार का सागर,
सच है कि भगवान सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई वो देती है दुआ। मेरे माँ बाप भगवान का रूप होते प्यारे। अरे मंदिरात जाण्याची गरज नाही, मंदिरामधला देव आपल्याकडे आल्याशिवाय राहणार। मंदिरामध्ये जाण्याची काय गरज आहे? मंदिरामधला देव आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही। सेवा पुंडलिकासारखी करणार। बोलणे आईवडील सांगत गेलो तर 2 तास जातात। जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा माय बाप। आई माझी प्रेमाचा सागर, फार कविता गाजलेली आहे। आई बनील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार। जीवनाच्या
नभीची चांदणी तुगा चंदनाची कोर शीतल तुझी छाया हवी जीवन नभीची चांदणी तुग चंदनाची कोर शीतल तुझी छाया हवी जीवन तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल आई देवापाशी आई तुलाच मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना मेरे नाथ माँ होती आईची जागा कोणी घेऊ शकत नाही हो. म्हणून लेकराला काटा जरी टोचला ना त्या आईचं हृदय फाटतं. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. एक वाक्य लक्षात ठेवा. एक वाक्य आहे का आम्ही तोंड बघून प्रेम करणारं सर्व जग आम्हाला मिळेल. वाक्य आहे का तोंड बघून प्रेम करणारं सर्व जग आम्हाला मिळेल पण आमचं तोंड न बघता प्रेम करणारे जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे तिचं नाव माया आहे. अरे मुलगा आहे की मुलगी आहे हे सुद्धा माहिती नाही तरी सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार पात्र म्हणजे ती माया आहे. त्या लेकरासाठी आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा सुद्धा त्याग करते ती माऊली. तिला आम्ही शेवट रडवतो तिच्याच डोळ्यात शेवट अश्रू आणतो ना. मित्रांनो ऐका मी एवढे 10 मिनिटं तुमच्यासाठी घेतले. ज्याच्या मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ज्याचे मायबाप घरी दुखी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्यांनी आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये सुख येईल हा विचार डोक्यातनं काढून टाका. माझं वाक्य ऐका. ज्याच्या घरामध्ये मायबाप दुखी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्या घराने आमच्या जीवनामध्ये समाधान सुख शांतता हा विचार डोक्यातनं काढून टाका. कारण जिथला ज्या मंदिरामधलं दैवत दुखी आहे ते मंदिर कसं राहील. आमचं घर 4 भिंतीचं घर नाही घर मंदिर आहे. आणि त्या घरामधले पांडुरंग आणि रुक्मिणी माता म्हणजे आमचे आई वडील आहेत. ज्यावेळेस पुंडलिकाला कळालं पुंडलिकाने सर्वस्वाचा त्याग केला माता पित्याची फक्त सेवा करत राहिला. विटेवरचा पांडुरंग पुंडलिकाकडे आला. पुंडलिकाला त्याच्याकडे जाण्याची गरज नाही पडली. देव आमच्याकडे यावा हो नाही नका देव आमच्याकडे येऊ देऊ किमान मायबाप तरी खुश राहावे एवढं तरी चांगलं कर्म करा. अरे नाहीच काही करता आलं आई बापाचे रोज पुंडलिकासारखे चरण दाबू नका रे बाळांनो. फक्त घरी आल्यानंतर म्हाताऱ्या बापाजवळ 5 मिनिटं बसा. घरी आल्यानंतर म्हाताऱ्या बापाजवळ 5 मिनिटं बसा. फक्त त्यांना एवढंच विचारा बाबा तब्येत कशी आहे. बाबा गोळ्या व्यवस्थित घेताना बाबा स्वतःची काळजी घ्या. ते म्हातारं अजून 10 वर्ष जास्त जगेल हे निश्चित आहे. आमचा बाप अजून 10 वर्ष जास्त जगेल का एवढं जरी विचारलं ना बाबा कसे आहात काळजी घ्या त्यांचं मन भरून येतं वा माझं लेकरू दुसऱ्यासारखं. आईची काहीच अपेक्षा नाही. आईला एवढंच म्हणा आई काळजी घ्यायचा. पुण्याला राहा मुंबईला राहा कुठेही राहा फोनवर जरी बोलत असताना एकदा तरी दिवसातनं बोला. फोनवर बोलत असताना 2 शब्द फक्त प्रेमाने बोला. ते इकडे 10 वर्ष अजून जगतील चांगले काही अपेक्षा नाही त्यांची. आणि ते जर आनंदित असतील तर आमचं जीवन आनंदित आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे. प्रेमाने बोला.